शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकात फुलं लागताना थोडक्यात व्हिडिओचा विषय फुलं येताना आपण त्याचं फळामध्ये चांगलं रूपांतर करताना जीवाणूजन्य करपा असेल त्याचप्रमाणे फळ पोखरणारी अळी असेल याच्यावर नियंत्रण कसं ठेवू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत एक साधारणतः 1 महिन्याचा प्लॉट झालाय. पूर्ण टेम्परेचर मध्ये असलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. अजूनही इथं पाऊस पडलेला नाही. फुलांची संख्या दिसते. फुटवा बऱ्यापैकी चांगला निघालेला आहे. अजूनही फुटवा आपल्याला मिळवायचा आहे आणि हे जे फुलं दिसतात याचं लवकरात लवकर फळात रूपांतर करायचं आहे. मग त्यासाठी आपण इथून पुढे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. हिरामन रामकृष्ण आव्हाड, राहणार दापूर, मोबाईल नंबर 9922362131, आपला तालुका सिन्नर सिन्नर तालुका नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा. एकंदरीत डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता तुम्ही? 2-3 वर्षापासून 3 वर्षापासून ओळखता. टोमॅटो मध्ये मार्गदर्शन घेता मार्गदर्शन. का सातत्याने मार्गदर्शन घेत आहे? खर्च कमी, सर्व अच्छा. कमी, त्याच्यामुळे रिझल्ट चांगले, व्यवस्थित टायमिंग काम करतो आपण बर बर. त्याच्यामुळे. म्हणजे जे वेळापत्रक येतं ते व्यवस्थित येतं, ते एकदम तुम्ही व्यवस्थित. प्रॉपर केल्यानंतर तुम्हाला नाही, खर्च नाही. कमी येतो. खर्च कमी होतो. औषध पण एकदम व्यवस्थित, स्वस्त थोडे. यावर्षी या टेम्परेचरचा काय अनुभव आला तुम्हाला, म्हणजे आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्या स्वतःची परिस्थिती? तुमच्या औषधाचा रिझल्ट आला मला. बाकीचे गावातले सर्व प्लॉट खराब झाले. माझ्याकडे पण चर्चा आली की इथं दापूर असेल, चापडगाव, दोडी, धुळवड, ठाणगाव बरेचसे प्लॉट, म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की तिथं मल्चिंग पेपर मुळे पण हो. शक्यतो टेम्परेचर इश्यू मुळे. आता आपला प्लॉट फुल टेम्परेचर मध्ये अजूनही पाऊस नाही. आता हे फुलं लागले, हो. या फुलाचं आपल्याला फळात रूपांतर करायचंय. हे पूर्ण पंजे आपल्याला फळामध्ये रूपांतर करायचंय. आता याच्यात या स्टेजला आपण अगोदर देतो. तुम्हाला काय ऍप्लिकेशन आलं होतं ड्रिपचं आता 2-3 दिवसापूर्वी? 10-40-40 आपलं प्लॅटिनम आणि 6B. मित्रांनो बघा, या स्टेजला फुलं लागलेले इथं जमिनीतून द्यायचंय. तुम्हाला इथं फुटव्याची संख्या पण मिळेल. आणि दुसरी गोष्ट पॉलिनेशन, फुलाचं फळामध्ये परागीभवन होताना मदत त्या ठिकाणी होईल पॉवर सोल्युशन मुळे आणि 6B मुळे. 6B सायटोकॉनिन लेवल झाडामधली वाढवणार आहे. मग तिथं तुम्हाला सायटोकॉनिन लेवल ज्या वेळेस वाढते त्यावेळेस परागीभवनला मदत होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो पॉवर सोल्युशन आणि 10 ग्रॅम 6B या स्टेजला, म्हणजे जेव्हा फुलं लागतात तेव्हा. आणि त्याच्यानंतर वरतून तुम्हाला महत्वाच्या 2 फवारण्या सांगतो की जेणेकरून पुढच्या 8 दिवसामध्ये हे जे फुलं आहे याचं पूर्ण सुपारीच्या आकाराचे फळं याच्यामध्ये तयार होतील. आता थोडक्यात हे बघा, असे फळं तयार व्हायला सुरुवात होतील. म्हणजे प्रत्येक फुलामध्ये असं फळ तयार होईल. याच्यासाठी काय करायचंय? याच्यासाठी तुम्हाला फवारणी करायची 200 लिटर पाण्याला ग्राफर घ्यायचं 50 मिली. नीट लक्षात घ्या. परत दाखव रे दादा. तुम्हाला या फुलांचं असं फळामध्ये रूपांतर जर करायचं असेल, हे बघा आता हे सगळे फुलं आहे ना, असं रूपांतर करायचंय फळामध्ये. नुकताच सुरुवात झालेली आहे. मग या वेळेस तुम्हाला 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 04932 500 ग्रॅम किंवा 04247 500 ग्रॅम किंवा 05234 500 ग्रॅम. त्याच्यासोबत GA घ्यायचा 1 ग्रॅम, 6B घ्यायचंय 2 ग्रॅम, बोरान घ्यायचंय 100 ग्रॅम. असा स्प्रे केल्यानंतर एक 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसांनी तुम्हाला बऱ्यापैकी सुपारीच्या आकाराचे फळं सेट झालेले दिसतील, सुपारीपेक्षा बारीक असतील काही. मग त्यावेळेस तुम्हाला पुढचा स्प्रे काय करायचा आहे? त्या फळावर कुठल्याही पद्धतीमध्ये स्क्रॅचेस येता कामा नये, त्या फळावर डाग येता कामा नये. कारण जर अवकाळी पाऊस आला तर त्याच्यावर झांतो आणि जीवाणूजन्य करपा पानावर येतो. पानाच्या साईडने इथं कुठेही दिसत नाही, करपा दिसत नाही, नागाळे दिसत नाही. आता इथं मोठं आव्हान आहे की फक्त हे जे फुलं आहे या फुलांचं आपल्याला फळात रूपांतर करायचंय. काही ठिकाणी मुके राहत आहे, हे बघा असं. आता हे उमलायला लागलं म्हणजे याच्यामध्ये फळ तयार होणार. मग हे झपाट्याने तयार होण्यासाठी ग्राफरची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 दिवसाने महत्वाची फवारणी सांगतो की ते फळं बारीक बारीक दिसायला सुरुवात होईल. त्या फळावर पुढे जाऊन डाग येऊ नये, झॅन्थोमोनस असेल, अँथ्रॅक्स असेल तो येऊ नये, जीवाणूजन्य करपा येऊ नये म्हणून तिथं 200 लिटरला स्पॉट किलर 250 मिली, त्याच्यासोबत Z78 500 ग्रॅम आणि प्रोक्लेम 100 ग्रॅम. त्यांनी काय होणार, खाली पेपर लगत जे पान आहे तिथं तुम्हाला पुढे जाऊन माहिती आहे दुसरी बांधणी येते तेव्हा पिवळे पडतात, गेरवा येतो, तो येऊ नये, फळावर डाग येऊ नये म्हणून स्पॉट किलर, प्रोक्लेम का घ्यायचंय की अळी जर कुठं असेल तर त्याचा बंदोबस्त होईल. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला महत्वाची गोष्ट Z78 घ्यायचंय.
आता तुमचं Z78 झालं, प्लॅटिनम दिलं, तिथून 10 दिवसाने तुम्हाला भरपूर सेटिंग झालेलं दिसेल. मग त्यावेळेस ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 5 किलो 16-8-32, 5 किलो 16-8-32 फळांचं 90% सेटिंग झाल्यानंतर हे ऍप्लिकेशन द्यायचंय. आणि स्पॉट किलर आणि त्याच्यासोबत तुम्ही Z78 प्रोक्लेमची फवारणी केली, तिथून एक 3-4 दिवस जाऊ द्यायचे. 3-4 दिवसानंतर एक चांगलं कीटकनाशक घेत असताना एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. मित्रांनो, सिन्नर तालुक्यातील बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी गोळा झालेले आहेत. त्यांनी देखील घाबरायचं काम नाही. अर्ध तरी उत्पादन तुम्हाला मिळवायचं असेल पाऊस झाल्यानंतर. आता या प्लॉट मध्ये गोळा व्हायचा प्रकार कुठंच दिसत नाही. अगदी फ्रेश आहे. फुल टेम्परेचर मध्ये आपण बघतोय पानं पूर्ण फ्रेश आहेत. बरोबर ना आवड साहेब? हो आहे ना. आहे ना? तुम्ही नक्की खुश आहे ना? एकदम फ्रेश. फ्रेश. हो. तुम्हाला गॅरंटी आहे परत गेल्यावर सारखा माल निघाल म्हणून. हो, 2,500 टमाटे विकले ना त्यावेळेस. हा. याच्यापेक्षा खराब होता. अच्छा, तेव्हा त्याच्यापेक्षा- डॉक्टर किसानकडेच होता? नाही तेव्हा नव्हता. नव्हता. पण त्याच्यापेक्षा एकदम भारी आहे. त्याच्यानंतर डॉक्टर किसानकडे हो, जोडले गेले तुम्ही. आता हे तिसरं पीक आहे. तिसरं पीक. तर हे तिसरं पीक घेताना तुम्हाला काय वाटतं, मागच्या 2 वर्षासारखे जमतील का? हो मग नक्की. 100%. तर मित्रांनो, एव्हिसेंट कवच फ्लोचा स्प्रे झाला. आता परत 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर तिथं तुम्हाला फवारणी करायची. ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बीफर्ट 100 ग्रॅम. हा स्प्रे का करायचा आहे? फळं तुमचे लिंबू आकाराच्या आसपास आलेले असतील, तिथं पानांचा स्टोमेटा जो आहे, रनेंद्रियांची उघडझाप फास्ट झाली पाहिजे. त्यावेळेस सातत्याने रिमझिम पाऊस असतो, सकाळी दवबादळ असतं, त्याच्यामध्ये झाड हे कोमात जाऊ नये, ट्रेसमध्ये जाऊ नये, टोमॅटोची उघडझाप चांगली व्हावी, अन्न निर्मिती चांगली व्हावी, फळामध्ये झालेलं रूपांतर, त्या फळाचं चांगलं साईज आपल्याला मिळवायचं आहे. तिथं स्लरी 45-50 दिवसाला कोणती द्यायची अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती सांगेलच. सेटिंग नंतर पुढचं कामकाज कसं करायचं. आवड साहेब, एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की अगदी फुल टेम्परेचर मध्ये लागवड केलेली आहे. आता आपण उभे आहोत, आता देखील 38 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. पाऊस अजूनही तुमच्याकडे झाला नाही, हो. पण प्लॉटने तग धरून ठेवलाय. प्लॉट गोळा झालेला नाही, प्लॉटला फुलं आलेले आहे, प्लॉटला आता बांधणी करावं लागेल. याबद्दल तुमचं वैयक्तिक काय मत आहे? वैयक्तिक काय म्हणणं आहे आता याच्यात? चांगलंच काम आहे तुमचं डॉक्टर किसान. डॉक्टर किसानचं चांगलं हो. काम आहे. चांगलं आहे. 3 वर्षापासून माझा पहिला प्लॉट फेल गेला तर मी कारल्याला तुमची ट्रीटमेंट घेतली होती. तिथून तिथून पुढे मी कारल्यात काय वाटलं होतं? एकदम 200-250 झाड निघायची एकरी अरे वा. दिसाडला. आता टोमॅटोत काय अपेक्षा आहे एवढ्या क्षेत्रामध्ये? 200, 250 पर्यंत 250 पर्यंत जातील. जातील ना? हो. 2000 जाळ्या क्रॉस करायच्या आपल्याला. हो होतील. त्यावेळेस आपल्याला व्हिडिओ पण घ्यायचा आहे हो घेऊन ये, चालेल. आणि आपल्याला दापूर, दोडी, धुळवड या शेतकऱ्यांना दाखवून द्यायचंय की पूर्ण टेम्परेचर मध्ये प्लॉट असताना 2000 जाळ्या आम्ही काढल्या. काढल्या, हो. बरोबर. हं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि ओपन चॅलेंज डॉक्टर किसानचं असतं. या मागही होतं, इथूनही राहणार आहे की आवड साहेबांना टेम्परेचर मध्ये प्लॉट बनवून दिला, पानं गोळा होऊ दिले नाही, त्यांना काही जादू काही दिली नाही. जसं वेळापत्रक इतर शेतकऱ्यांना जातं, फक्त प्रामाणिकपणे ते वेळापत्रक फॉलो करतात, टायमिंग करतात, म्हणून त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. तुम्ही या व्हिडिओचा फायदा घ्या. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला सांगण्यात येतात, वेगवेगळ्या स्टेजेसला कसं काम करायचं ते सांगण्यात येतं. त्या पद्धतीने काम करून आपले प्लॉट वाचवा आणि तुमची जी प्रतीक्षा आहे ती पुढच्या 4-5 दिवसात मी पूर्ण करणारच आहे की जून, जुलै, ऑगस्ट मध्ये बाजारभाव कसा राहील तो लवकरच अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय मी राहणार नाही. व्हिडिओचा शेवट करतो. प्रत्येकाने टोमॅटो पिकाची काळजी घ्या. नवनवीन व्हिडिओ बघत राहा. त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम पेजला 1-1 मिनिटाचे टिप्स काही दिलेल्या असतात. इंस्टाग्राम पेजला त्या ठिकाणी लाईक करा, फॉलो करा आणि त्या पद्धतीने काम करा. वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ तिथं आहेत. फेसबुक पेजला देखील फॉलो करा. आणि व्हिडिओचा शेवट करत असताना परत एकदा सांगतो, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिटाच्या काही टिप्स एखाद्या रोगावर कसं नियंत्रण आणायचं त्या पद्धतीत सांगितलं जातं, म्हणून त्याला फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आजचा व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा टोमॅटोचे सातत्याने व्हिडिओ देण्याचा शब्द दिला होता आणि कमीत कमी हप्त्यातून 3 ते 4 व्हिडिओ वेगवेगळ्या भागात, सिन्नर, चांदवड, संगमनेर, अशा नारायणगाव अशा भागामधून तुम्हाला व्हिडिओ मी देत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका, शेअर करा. जास्तीत जास्त धन्यवाद.